नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to conduct English workshop activity of the lesson Let's March, Standard 10th. So, let us start. Here it is, friends. English workshop. Question number 1. नेम द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला फक्त नावं द्यायचे, बरोबर. क्वेश्चन ए. द पर्सन्स टू हुम कैलास सत्यार्थी गिव्स द हायेस्ट क्रेडिट ऑफ हिज ऑनर. आता इथं आपल्याला त्यांचे नावं लिहायचे की ज्यांना कैलास सत्यार्थी यांनी या लेसनमध्ये हायेस्ट क्रेडिट दिलेलं आहे, बरोबर. ते कोण आहेत मग? चला आता तुम्ही बघा, मी या ठिकाणी लिहितो त्यांचं नाव. ए. कालू कुमार. ओके. सी. कालू कुमार. कालू कुमार. देन धूमदास. धूम दास. and Adarsh Kishore and Adarsh Kishore. Okay friends, Adarsh Kishore. So the names of these are mentioned in the text, to whom Kailas Satyarthi gives highest credit. Okay, see, it is the first answer. Now second, B. The greatest personalities from the land of Buddha. आता त्यांचे नाव घेतले कैलास सत्यार्थींनी. पहिलंच घेतलंय बघा, लॉर्ड बुद्ध. ओके, इथं लिहितो मी बघा, लॉर्ड बुद्धा. ओके, ठीक आहे. त्यानंतर गुरु नानक. बघा या ठिकाणी लिहितो मी, गुरु नानक. अँड द थर्ड, महात्मा गांधी. महात्मा गांधी. ओके, सो दीज आर द नेम्स मेन्शन देअर. आता नेक्स्ट, सी. द डॉटर्स ऑफ कैलास सत्यार्थी मेन्शन इन हिज स्पीच. कोणाचं नाव घेतलंय? डॉक्टर मलाला, शजिया, बरोबर आहे, आणि कयानत, या तिघांचे नाव आले. चला मी इकडे लिहितो, मलाला. सी फ्रेंड्स, हिअर आय एम रायटिंग फॉर यू. येस, इन दिस मार्जिन्स, या मार्जिनल स्पेसमध्ये मी ते लिहितोय. बघ, मलाला. देन कयानत. येस, कयानत. and Shazia. Actually, Kailas Satyarthi has mentioned daughters of Africa and all over the world. But here we have to write only the name. समजतंय मित्रांनो, फक्त नेम द्यायचे, म्हणून आपण हे 3 नाव लिहूया, बरोबर. असं. त्यानंतर पुढचा प्रश्न. द फॉरेन ॲक्टिव्हिस्ट ऑफ इक्वल राईट मेन्शन इन हिज स्पीच. बघा आता या ठिकाणी आपण टॉम हार्किन्स, सुरुवातीलाच त्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे, त्यांचं नाव लिहूया, टॉम हार्किन. ओके, डिअर ब्रदर टॉम म्हटलं बघ. ओके, त्यांचं नाव लिहूया, फॉरेन ॲक्टिव्हिस्ट. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. सेकंड, सी फ्रेंड्स. मेन्शन द सोशल इश्यूज हायलाइटेड बाय कैलास सत्यार्थी इन हिज स्पीच. म्हणजे सामाजिक कोणते प्रश्न या ठिकाणी कैलास सत्यार्थी यांनी मेन्शन केलेले आहे, उल्लेखलेले आहेत. 1 सोशल इश्यू इज गिवन फॉर यू. बघा तिला एक काय दिलंय त्यांनी, चाइल्ड लेबर. आता कोणते आहेत मग अजून आपण पाहिलं, चाइल्ड लेबर, चाइल्ड मॅरेज. येस, one by one I will write it here. Child marriage.
MARRIAGE. Child marriage, slavery, yes, slavery. Then illiteracy, okay, illiteracy. Trafficking, okay, trafficking. So these are the issues which are highlighted by Kailash Satyarthi. On next page. Okay, चला पुढच्या पेजवर जाऊया. See friends, the third question. Complete the following diagram or chart. बघा आता हे आपल्याला वेब डायग्राम सारखं दिलेलं असतं. बरं, परीक्षेत फक्त 4च विचारले जाते. असा प्रकारचा प्रश्न आला, हा पॅसेज आला तर फक्त 4. हिअर वी विल हॅव टू राईट ऑल. द एम इन लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. ओके, आय विल शो यू. बघा मी तुम्हाला दाखवतो. सी फ्रेंड्स, हे बघा मित्रो, एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड, फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, फ्री टू लाफ अँड क्राय, फ्री टू प्ले अँड लर्न, फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल फ्री टू ड्रीम. बरोबर, हे आपल्याला तिथे लिहायचे. चला मग. ओके फ्रेंड्स, हेअर बघा आता इथे लिहिणार आपण. हेअर वी विल राईट इट हिअर. द एम इन लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. फर्स्ट, टू बी अ चाइल्ड, टू बी अ चाइल्ड. देन फ्री टू grow and develop. DEVELOP. Okay, then to eat, free to eat, sleep, eat, sleep, and see daylight. Okay, see daylight. Then free to laugh and cry. हसू आणि रडू. बघा, laugh and cry, हसणे आणि रडणे. Free to laugh and cry. Free to play and learn. Okay. Then free to go to school. And then last, that is free to dream. ओके, अशा पद्धतीने आपल्याला जी वेब ॲक्टिव्हिटी वगैरे असते ना मित्र, तर ती भरायची. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग वेब चॅट. बघा आता इथे वेब चॅट आले आपल्याला. अँड अपील ऑफ कैलास सत्यार्थी, लेटेस्ट. बघा आता हे अशा पद्धतीने भरायचं आपल्याला. ह्या पेजवर या ठिकाणी शेवटी दिलेलेच आहे ते. बघा अपील, हे पहा, हे तुम्हाला दिसतच आहे. लेटेस्ट मार्च. बघा, मार्च फ्रॉम स्लॅव्हरी टू लिबर्टी. ओके, हेच आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. बरोबर आहे. चला मग. ओके फ्रेंड्स, चला लिहूया. प्रथम इथं बघा, लेटेस्ट मार्च. तुमच्यासाठी मी इथं लिहितो. लेटेस्ट मार्च फ्रॉम ignorance, IGNORANC, ignorance, to awakening, AWAKENING, awakening. Then latest march, चला इकडे लिहू. latest march from darkness to light. Okay, then we'll write it here. Let us march from, let's march from mortality
mortality, LITY, mortality to divinity, NITY, divinity. Then let's march, चला let's march. See, let's march from slavery, SLAVERY, slavery to liberty. Then see friends, let's march from violence to peace. Let's march from violence to peace. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो परीक्षेत तुम्हाला जर वेब ॲक्टिव्हिटी विचारली गेली, आपल्याला वेब डायग्रॅम, वेब ॲक्टिव्हिटी हे असतेच आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, आणि जशा पद्धतीने ते दिलेलं असतं मित्र, तशा पद्धतीने दिलं तर आणखी उत्तम असतं. म्हणजे अर्थातच तुम्हाला प्रत्येक हे जे भरायला विचारलेले हे 4च विचारले जातील परीक्षेमध्ये, कारण की प्रत्येकाला अर्धा मार्क असतो, बरोबर आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण जर हे असं दिलं असेल, चौकट करून तुम्ही असं केलं तरी चालतं, किंवा मग हे आता आपण हे असं लिहिलं, हे आपण अशा पद्धतीने असंही करू शकतो, दिस. ओके, बरोबर. अशा पद्धतीने सिलेंड्रिकल जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने आपण ते करून देऊ शकतो, अशा पद्धतीने. ओके फ्रेंड्स, बघा हे पण आहे, हे तुम्ही आपण सर्कल थोडंसं या पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने, ठीक आहे. सी, येस, सी फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे आपण असे वेब काढून घ्यायचे व्यवस्थित. चला आता पुढचा प्रश्न. फाइंड आउट डिस्क्राइबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग एनी 3 कॉम्बिनेशन्स. आता बघा, मीन्स फॉलोइंग आर द नाउन्स, बरोबर आहे. फॉलोइंग नाउन्स, हे नाउन, याच्यासाठी कोणते डिस्क्राइबिंग वर्ड वापरलेले या पॅसेजमध्ये ते आपल्याला लिहायचे. आता फर्स्ट, सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईससाठी शब्द आला आहे सुप्रीम, सॅक्रिफाईस. ओके, देन फेसेस, ब्युटिफुल फेसेस, BEAUTIFUL, ब्युटिफुल फेसेस हा शब्द आला आहे. मिलिशिया, एक्स्ट्रीमिस्ट, ही कॅपिटल घेऊया आपण, एक्स्ट्रीमिस्ट, मिलिशिया. देन चॅलेंजेस, ग्रेट चॅलेंज, GREAT, ग्रेट चॅलेंज. त्यानंतरचा शब्द आहे ग्लोबलायझेशन, त्यासाठी आला आहे रॅपिड हा शब्द आलेला आहे, बरोबर. त्यानंतर एजन्सीज, तिचा शब्द आलेला आहे आपल्याला इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज. हा थोडा मोठा शब्द आहे, इकडे लिहितो बघा खाली, इंटर गव्हर्नमेंटल. ओके, इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज असा शब्द आलेला आहे पॅसेज. ओके, आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर यांच्यापैकी कोणतेही 3 कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला 3 वाक्य लिहायचे, बरोबर आहे. बघा, मेक युअर ओन सेंटेन्सेस. आता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला असते, बरोबर आहे. तुम्हाला प्रेफिक्स सफिक्स लावलेले विचारलं जातं बघा, प्रेफिक्स आणि सफिक्स लावायला विचारलं जातं, आणि त्यांच्यापैकी एक रूट वर्ड आपल्याला आपल्या स्वतःच्या वाक्यात वापरायला सांगितलं जातो लँग्वेज स्टडीच्या प्रश्नामध्ये, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, बरोबर. ही पण त्याची एक प्रॅक्टिस समजून चला मग आपण 3 वाक्य घेऊया. चला मित्र, बघा एक्झाम्पल्स आपण लिहूया. एक्झाम्पल्स, फर्स्ट एक्झाम्पल, चला इकडे लिहितो तुमच्यासाठी एक्झाम्पल. बघा मित्र, आता मी सुप्रीम सॅक्रिफाईस ही जी पेर ही घेऊन एक वाक्य तयार करतो. या ठिकाणी लिहितो बघा, वी शुड
वी शुड नॉट फॉरगेट, आपण विसरायला नको. वी शुड नॉट फॉरगेट सुप्रीम सॅक्रिफाईस, सुप्रीम सॅक्रिफाईस, supreme sacrifice of our soldiers, SOLDIERS. ओके, बघा आता दुसरं वाक्य आपण घेऊया. दुसरं ग्रेट चॅलेंज घेऊया. चला, ग्रेट चॅलेंज. बघा आता सोल्जर्स फेस, चला सोल्जर्स फेस great challenge or great challenges, CHALLENG. Soldiers face great challenges due to bad weather. बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सैनिकांना म्हणजे बरेचदा वाईट हवामानाचा सामना करावा लागतो, बरोबर. सोल्जर्स फेस ग्रेट चॅलेंजेस ड्यू टू बॅड वेदर. ओके, बर्फावर त्यांना राहावं लागतं, बरोबर. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण घेऊ. आता घेऊ आपण रॅपिड ग्लोबलायझेशन. बघा मी काय म्हणतो, इथून डायरेक्ट त्याच्यापासून आपण सुरुवात करतो. रॅपिड ग्लोबलायझेशन brings many problems for the country. ओके, बघा मित्र, अशा पद्धतीने आपण 3 वाक्य केलं. ओके फ्रेंड्स, सो इन दिस व्हिडिओ वी शल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. आज आपण 5 प्रश्न या ठिकाणी घेतले लेट्स मार्च या टेक्स्टचे. ओके, व्यवस्थित हे प्रश्न आपल्या वहीत लिहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.